नमस्कार, मी अनुप नारायणरावजी डाखडे, प्रभाग क्रमांक 10 म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारी चिन्हावर उभा. नमस्कार, मी प्रीती नारायण सातपुते, प्रभाग क्रमांक 10 मधून उभे आहे, तुतारी चिन्हासाठी उभे आहे. आप आम जनता के बीच में जा रहे हैं, आपका विजन क्या है? जनता के लिए आप क्या करेंगे? विजन आमच्या गावाचा विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या गोष्टीसाठी आम्ही उभे आहोत आणि आमच्या लोकांची सेवा करण्यासाठी उभे आहोत आणि आमच्या इकडल्या ज्या समस्या प्रभागातल्या त्या सोडवायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. व आमच्या गावाला संगममध्ये रोड नाही झाले आणखी, आणि पाणी फिल्टरचं बसवलं होतं ते पण नाही झालं, आणि शाळेमध्ये मुलं पण नगर परिषदमध्ये होती शाळा ती, आणि शमशाम घाटला जायला रस्ता पण नाही झाला आणखी. डेवलपमेंट की अगर बात की जाए तो केंद्र की मोदी सरकार काफ़ी, अपने यहाँ के केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी भी हैं, सीमेंट के रोड बना रहे हैं. ऐसे में इंफ्रास्ट्रक्चर को देखा जाए तो यहाँ पर्यावरण को होने वाले नुकसान के ऊपर में आपका क्या फोकस रहेगा? फोकस में त्याच्यात असं होतं की जे सिमेंटचे रोड तर चांगले आहे, पण समस्या इतक्या होत्या त्यांची की मेन आपलं गाडीवाल्या लोकांना समस्या होता, आणि जे डांबरीकरण रोडामध्ये जे पाणी जाऊन जे जमिनीत जात होतं ते आता पाणी जात नाही. त्याच्याने आपल्या पुष्कळच्या एरियात तुम्ही बघत असाल की पाणी जमा होऊन राहिलं, रोडवर जमा होऊन राहिलं. त्या गोष्टीचा पुष्कळचा प्रॉब्लेम आपल्या ऑल ओव्हर विदर्भात बी त्या फेस करणं पडून राहिलं. आता जसं पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल नागपुरात किती पाणी जमा झालं. याचा मेन प्रॉब्लेम हेच आहे की सिमेंटचे रोड साईडला गट्टू असले पण तिथून तरी खालतं ते मसाल्याचं हे टाकतात, त्याच्याने ते सुद्धा पाणी खाली नाही जात. त्या कारणाने पाणी भरत असल्यामुळे आणि या गोष्टीमुळे टेम्परेचर आपल्या जे नागपूर क्षेत्रातलं आहे, विदर्भातलं टेम्परेचर या कारणाने वाढलं. कई युवा आज भी ग्रामीण क्षेत्रों की अगर हम बात करें, खास करके हिंगना वाना डोंगरी की, तो कई युवा वेल क्वालिफाइड हैं, पढ़े लिखे हैं, उन्हें रोजगार की काफ़ी कमी है. ऐसे में उनके रोजगार के लिए आपका क्या प्रयास रहेगा? हमारा प्रयास ये रहेगा कि जो मियान बना है अभी, मियान मतलब वहाँ पे वो तो बना तो बहुत सालों से है, पर वैसी जंगल जैसी पड़ा है, उस पर शायद लोगों ने, बड़े नेताओं ने फोकस करने को होना कि वहाँ पे जॉब करेंगे लोग. जो हिंगना विधानसभा क्षेत्र में ऐसा है कि 2 MIDC है, एक मियान जैसा प्रोजेक्ट होके भी हिंगना विधानसभा के लोग आउट ऑफ नागपुर जाके ही जॉब कर रहे हैं. जैसा पुणे हो गए, हैदराबाद, बैंगलोर, ये क्षेत्र में ज़्यादा करके विदर्भ लोग हैं. जैसे आपने दिवाली में देखा होगा कि अभी लोग कितने पुणे से रिटर्न आए कि पेट्रोल पंप का पेट्रोल खत्म हो गया. मैडम, आप महिला उम्मीदवारी के रूप में दावेदारी पेश कर रहे हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट से. ऐसे में एक प्रश्न यहाँ उठता है कि महिलाओं की सुरक्षा के ऊपर जो मोदी सरकार महिलाओं की सशक्तिकरण के दावे करती है, लेकिन क्राइम रेशो में आज भी महिलाओं के ऊपर में काफ़ी प्रकार के लैंगिक शोषण या ठेकेदार के पास में काम करने वाली महिलाएं जो होती हैं, उन्हें जो डेली वेजेस पे रखा जाता है, उन्हें प्रॉपर वो रकम नहीं मिलती है. ऐसे में आपका प्रयास क्या रहेगा? महिलांसाठी सगळ्या सोयी व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, याची माझी अपेक्षा आहे. अंतिम संदेश आप जनता से को क्या देंगे और क्या अपील करेंगे? हम यही अपील करेंगे कि लोगों ने जो अब तक चुन के लिए लोग, उनको चेंज करना पड़ेगा, हुकुमशाही बंद करना पड़ेगा वाना डोंगरी की, और यहाँ से जो विकास के जो मुद्दे हैं, लोगों की जनता जो यहाँ पे त्रस्त है लोगों, उनको हमको एक जगह पे लोगों की समस्या सॉल्व करने के लिए हमको एक फेस बनना पड़ेगा. जैसे हमारी समस्या यहाँ पे वाना डोंगरी में डंपिंग यार्ड की है, संगम वाना डोंगरी की, दोनों मिलके ये है. नाली हो गए, रोड हो गए, यहाँ की पानी की समस्या सबसे ज़्यादा है धूपकाले में, उसके कारण बिजली की समस्या थी, उसके लिए हमने प्रयत्न करके हमने भी 2 बार DP लगा के दिए यहाँ पे, उसके कारण अभी लाइट की समस्या कम हो गई है. लेकिन जैसे रोड, नाली,
पानी हो गया, ये डेली नीड की जरूरत है लोगों की, उसके लिए हमको प्रयत्न करना है। हम आम जनता से गुजारिश करते हैं कि आने वाले 2 दिसंबर को हमें बहुमत से विजय करके हमको चुन के दे। हम आपकी समस्या पूरे तरह से खत्म करके देंगे, इसकी जिम्मेदारी हम लेते हैं। धन्यवाद। हमारा तुतारी चिन्ह है, आप हमको राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट को प्रचंड बहुमत से विजय करें, यही विनंती करता हूँ। धन्यवाद। जी वानाडोंगरी नगर परिषदेची जी निवडणूक सार्वत्रिक निवडणूक आता लागलेली आहे, या निवडणुकीचा जर विचार केला आणि जनतेमध्ये जर गेला आपण, तर असं दिसून येते की मागील 5 वर्षात जो भारतीय जनता पार्टीची जी सत्ता होती, या सत्तेवर जनतेचा फार मोठा रोष दिसत आहे आणि जनतेसोबत आमदार साहेबावरही रोष आहे। कारण की भ्रष्टाचारानं माखलेली महाराष्ट्रात ही जनता नंबर 1 वर नगर परिषद झालेली आहे। अशी नगर परिषद भविष्यात आमचं 60 वर्षाचं वय आहे, अजूनपर्यंत हे नगर परिषद अशी पाहिलेली नाही आहे। एक इथं नगरसेवक 25-30 कोटीचा मालक झालेला आहे। काही नगरसेवक असे आहे का त्यांनी सँक्शनिंग लेआउट दिले, या लेआउटमध्ये फुटामध्ये संगम रोडवरती 10-10 हजार फुटाचा एक प्लॉट फुटच त्यांना मिळाला। आज त्या प्लॉटची जर किंमत काढली 4 कोटी रुपये आहे। महत्वाची गोष्ट, इथे मागील वर्षात महाविकास आघाडीची सत्ता होती, सन्माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होती, तेव्हा इथे अर्चना मेंढे नावाच्या महिला सीओ होत्या। त्यावेळेस इथं आमदाराच्या सुद्धा त्या ऐकत नव्हत्या, सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकाची ते ऐकत नव्हते। त्यांना हे लोक सत्ताधारी लोक त्यांचे पेपरमध्ये त्यांच्या विरोधात छापायचे, कारण का याच्या कोणतेही यांना पैसे खायला भेटत नव्हते, ज्यांचे कामं होत नव्हते, ते जे लिगल कामं होते तेच त्या करायच्या। त्यांनी दिलेल्या सँक्शनिंग त्यांना जे अधिकार आहे ते त्यांनी दिल्या, परंतु हे सत्ताधारी लोक त्यांचे पेपरमध्ये त्यांच्या विरोधात न्यूज छापायचे, मुख्यमंत्र्यापर्यंत न्यायचे, कलेक्टरपर्यंत न्यायचे। हे सत्ताधारी जेव्हा एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि जे नंदनवार साहेब सीओ म्हणून आले, त्यांच्यानंतर यांना पूर्ण जेव्हा खायला मिळालं, त्यांची रातोरात तिथून यांनी ट्रान्सफर केली आणि इथं नंदनवार साहेबाला आणून यांनी ह्या पूर्ण सावळा गोंधळ इथं सुरू केला। आज या नगर परिषदमध्ये यायच्या गावात फिरा, यायच्या पूर्ण विकासाची अवदसा गावात दिसते आहे। विकास नावाचा भोंगाळ कारभार आहे पूर्ण। सँक्शनिंगमध्ये लोकांचे पैसे खाल्ले, 25-25 लाख रुपये यांनी एकराच्या मागं सँक्शनिंग लेआउटमध्ये खाल्ले, आरएलमध्ये पैसे खाल्ले। आज या नगर परिषदची आवक जर पर डे जर घेतला तर 5 लाख रुपये आवक आहे। त्याच्यामध्ये टॅक्सीस आहे लोकांचे, त्याच्यामध्ये आरएलचे पैसे आहे। याचा हिशोब कोण देणार आहे? कोणी हिशोब नाही। पाणी टँकरमध्ये घोटाळा, सर्वात घोटाळा, यांचा एक 12 क्रमांकमधून लोकांमध्ये एवढी धास्ती निर्माण केली यांनी, म्हणजे एक प्रकारची रंगदारी सुरू केली। अनपोत स्वतःचा एक नगरसेवक इथं निवडून आला, म्हणजे हा घोळ लक्षात लोकांच्या आलेला आहे। मी तर जनतेला हे म्हणतोय, येणाऱ्या नगर परिषदमध्ये आमदार माजी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय रमेशचंद्रजी भांग यांचा आमचा जनतेवर फार मोठा विश्वास आहे। अनुभवाने खूप मोठे आहे, वयाने मोठे आहे, परंतु त्यांच्या पूर्ण पॅनलला जनतेनं निवडून द्यावे, भरवच्च मताने निवडून द्यावे, एवढेच या प्रसंगी बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो।